नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एक अशी रेमेडी पाहणार आहोत की ती तुमची स्किन ड्राय असेल, स्किनला ग्लो नसेल तर या रेमेडीचा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटेल। आणि या रेमेडीमध्ये आपण घरातील 2 वस्तूंचा वापर करून ही रेमेडी बनवणार आहोत। चला तर कशी बनवायची ते पाहूया। पहिल्यांदा एक स्वच्छ बाउल घ्यायचा, तुम्ही कोणते भांडे घेऊ शकता। आणि अर्धी केळी आपल्याला लागणार आहे, थोडीशी घ्यायची। केळी जास्त पिकलेले असले तरी चालते, जास्त कच्चही घेऊ नका। आणि एक मॅश करायचं आहे, याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। चांगली पिकलेलीच घ्या म्हणजे छानपैकी मॅश होईल। फोकचा चम्मच घ्यायचा, त्याने इझिली मॅश करायला खूप सोपं होतं। फोकच्या चम्मचने खूप छान मॅश होते, पहा। तर आता मॅश केलेलं आहे हे पहा, आता व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे। असं मॅश करून घ्यायचं। आणि 1 चमचा मध आपण वापरणार आहे। मध आपल्या स्किनला डीप मॉइश्चराइज करते व स्किनवर ग्लो आणायला मदत करते। मध आपल्या चेहऱ्यावर लावल्यानंतर सनबर्नची समस्या कमी होते। मध आपल्या चेहऱ्यावरील झुर्रिया आणि दाग धब्बे घालवायला मदत करते। चेहऱ्यावर मधाचा वापर केल्यानंतर चेहऱ्यावरील कोलेजन बूस्ट होते आणि झुर्रियांची समस्या नाहीशी होते। मध आपल्या रोम छिद्रामधील जमा झालेला डेड स्किन सेल्स काढण्यास मदत करते। आणि केळी आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्सला घालवण्यास मदत करते। केळी आपल्या स्किनला हायड्रेट करते। केळी आपल्या चेहऱ्यावरील दाग धब्ब्यावरही वर्क करते। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा। हे पहा, छान मिक्स केलेला आहे। चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि नंतर ह्या रेमेडीला अप्लाय करायचा आहे। 15 ते 20 मिनिटे मस्त आपल्या चेहऱ्यावर राहून द्यायचं आणि नंतर नॉर्मल पाण्याने धुवायचं आहे। हे पहा, आता लावून घेतलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे चेहऱ्यावरती आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे पहा, आता अप्लाय करून घेतलेलं आहे आणि चला आता 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे, नंतर नॉर्मल पाण्याने धुवून काढायचं आहे। 15-20 मिनिटं झालेले आहे, नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून आलेले आहे। खूप छान रिझल्ट भेटतो। तुम्ही आठवड्यातून 2दा या रेमेडीला वापर करू शकता। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच एका रेमेडी सोबत। बाय बाय।